आणि आता पुढची बातमी पाहूयात। महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथीला कारणीभूत ठरलेल्या शिवसेना फुटीवर बुधवारी म्हणजेच आज अंतिम सुनावणी होते। खरी शिवसेना कुणाची, शिवसेना पक्ष आणि चिन्ह धनुष्यबाण कुणाचं याचा फैसला होणार असल्यानं याकडे देशाचं लक्ष लागलंय। या प्रकरणावर खरं तर 20 ऑगस्टला सुनावणी होणार होती, मात्र न्यायालयानं याची सुनावणी लांबणीवर टाकत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा धक्का दिला होता। खरं तर ठाकरेंच्या वतीनं ज्येष्ठ वकील देवदत्त कामत यांनी न्यायालयासमोर या प्रकरणाचा उल्लेख करत तातडीच्या सुनावणीची विनंती केली होती, पण त्यांची ही विनंती न्यायालयानं मान्य केली नव्हती। पण आता 8 ऑक्टोबरला यावर सुनावणी होणार असल्यानं ठाकरेंच्या शिवसेनेच्या अपेक्षा वाढल्यात। भारतीय संविधानाला धरून निकाल लागला तर तो ठाकरेंच्या बाजूने लागेल अशी आशा ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी व्यक्त केली आहे। संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या प्रकरणात आपल्यालाच न्याय मिळेल असा दावा दोन्ही शिवसेनेचे नेते करतायत। आम्हाला आशेचा किरण अजूनही आहे की न्याय देवता आम्हाला न्याय देईल। या देशाच्या संविधानाचं, घटनेचं आणि पक्षांतरासंदर्भात जो कायदा बनवला आहे त्या संदर्भात न्यायालयात आम्हाला न्याय मिळेल ही आम्हाला आजही आशा आहे। आमच्याकडेच धनुष्यबाण आमच्याकडेच राहील, कारण की राम पण आमच्याकडे आमच्याकडेच धनुष्यबाण आमच्याकडेच राहील, कारण की राम पण आमच्याकडे